एक सांग पूजा, काही बोलतेस पण इतकं कॉन्फिडेंटली कसं बोलतेस? तुझ्यामुळे. का? मी तुझ्या सोबत आहे म्हणून? सोबत नसलास तरी माझ्यासाठी बोलतोस म्हणून. लग्न समारंभामध्ये दुसऱ्या देशात लग्न लागल्यावर लोक पहिले नवरा आणि नवरीला भेटतात आणि आपल्या इथे लग्न लागल्या लागल्या आधी जेवून घ्या, नाही तर जेवण संपून जाईल. तुमची नोकरी 2 दिवसाची कहाणी आहे, पण आमची शेती खानदानी आहे. लग्नासाठी पोरी शोधत बसू नका. जी गाडी भेटते ती गपचूप पकडा, नाहीतर त्या केटीएम आणि फॉर्च्युनरच्या नादात हाय ती टमटम घालून बसतो. घरचं वातावरण असं ठेवा की मुलाला घर घर वाटलं पाहिजे, जबाबदारीचा पिंजरा नाही. मला काय म्हणायचंय, हे दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल? कारण आपण नॉर्मल घरामध्ये जेव्हा राहतो तेव्हा आपल्या घरामध्ये 100 दोष निघतात. ह्याचं तोंड तिकडच का बर, हे पलंगाचं तोंड तिकडच का बर, हे देवाची दिशा इथं कोण सांगितलंय, हे किचनचं तोंड तिकडं का बर. म्हणूनच तुमच्या घरामध्ये सुख शांती राहणार गेले आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार गेलाय. मग भलेही त्या दारूच्या दुकानाचं तोंड कुठेही असू द्या, त्याच्या समोर खड्डा असू द्या, त्याच्या समोर गटार असू द्या, तिथे एक माणूस मेलेला असू द्या, काहीही असू द्या, पण लक्ष्मी मात्र 100% राहते. ओ हे मुलगी कुठं राहते? ह्या पोराच्या हृदयात. बँक अकाउंट झालं, गाडीचं लायसन्स झालं, पॅन कार्ड झालं, आता फक्त लोकांचे लफडेच राहिलेत जे आधार कार्डला जोडायचे. सोनूचे पप्पा. काय ग? अहो, शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिची पप्पी घेऊन जातो. तुम्ही का बरं नाही घेतो? मी कशी घेऊ शकतो ग तिची पप्पी? तिच्या नवऱ्याला कळलं ना तर लय हाणन मला. एक तर त्याचं मग पहिलं जमत नाही आणि त्याच्यात तू पप्पी घ्यायचं सांगू राहिली. बाबू तुम्हारा नाम मैं कहाँ लिखवाऊं? अपने दिल पर या अपने हाथ पर? अपनी प्रॉपर्टी पर लिखवा दे. कुछ नहीं मम्मी, बस इसी बात का झगड़ा है कि खाना नहीं बनाऊंगा. अब गए वकील के पास कि मुझे तलाक चाहिए. क्या कहा वकील ने? कुछ नहीं, वो कह रहा है बर्तन धो रहा हूँ, बाद में आना, फिर बात करेंगे. स्वतःचं कॅरेक्टर स्वतःला माहित असणं गरजेचं आहे. लोकांचं काय हो, त्यांनी तर सीतेकडे सुद्धा बोट केलं होतं. नवरा हा बायकोसाठीच कमावत असते, पण बायकोला फक्त तुमचा पैसाच नाही हो, वेळ सुद्धा पाहिजे असते. जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नसतं, कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारे माकडं असतात. सून घरात आली की तिला एक गोष्ट बोलून दाखवल्या जाते. आम्ही ना आमच्या मुलाला लय कष्टाने लहानाचं मोठं केलंय. मग मला एक म्हणायचंय, आमच्या आईबापाकडे काय शकाला का बुमबुमची पेन्सिल होती का जी घुमवली आणि आम्ही लहानाचे मोठे झालो? आमच्या आईसाठी कष्टच केलेले असतात, तेच सांगायचं होतं. तुम्ही मला लई आवडता, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. ए गबास, गणपतीच्या वर्गणीचे पैसे आहेत. मला माऊली भाऊ म्हणते, चांगल्या चांगल्याचे फोन येतात मला. रात्रीचा अंबानीचा फोन आला आणि सकाळी पण आलाय. आपल्याकडे कॉल करण्यासाठी कोणताही वैध रिचार्ज प्लॅन नाहीये. कृपया त्वरित रिचार्ज करा. बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत, पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात. आला वारा गेला वारा, पळून गेली भाभी, पळून गेली भाभी, ओय भाभी, कुठे गेली भाभी, कुठे गेली भाभी. बायको खुश तर नवरा पण खुश, पण जर नवरा खुश तर बायकोला पडलेला प्रश्न, नवरा खुश काय? मी घरात चांगलं जेवणही नाही बनवलं आज, तरी हा खुश काय? मला झालंय का दात काढायला? काहीतरी डाल में काला है का पूर्ण डाळच काळी आहे? 90 किलो वजनाची दिदी आणि व्हॉट्सअपवर स्टेटस काय ठेवते, लिटल एंजल. अगं देवाला तरी लाज झाडे, कुठं फिरशील पाप. ओ कारभारी, बोला. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप याच्यातला काय फरक आहे बरं तुमच्या मते? हे बघ, सरळ सरळ आहे. हं, इंस्टाग्राम ही पुरुषासारखं असतं, साधं गोळ, ज्याच्यातनं काही डिलीट जरी केलं ना कुणाला काही कळत नसतं. आणि व्हॉट्सअप नाही, तुम्हाला स्त्रियांसारखं असतं. एखादं मेसेज जरी डिलीट केलं ओरडून ओरडून सांगतं, दिस मेसेज वॉज डिलीटेड, दिस मेसेज वॉज. काय बाबा लॉजिक आहे? तुला सांगतो, माझी गर्लफ्रेंड एवढी भारी होती, एवढी भारी होती, ब्रेकअप झाला ना
ब्रेकअप झाल्यावर भांडण बिंड नाही केले, उलट तिने 2 महिने पुरते एवढे पैसे दिले, एका मुलीचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. एवढी चांगली होती, मनाने श्रीमंत होती आणि पैशाने बी श्रीमंत होती. माझ्यावाली तर इतकी गरीब होती भावा, तिच्याकडे काहीच नव्हतं अरे द्यायला. काय द्यावा म्हणून जाता जाता धोका देऊन गेली. काय हाल लावले बाई माणसाची चिखला पाण्याचे म्हणले होते ना चला पुण्याला. अरे काय हे पुण्याला आणि मुंबईला रे? अरे त्या दिवशी पुण्याला गेलतो. अरे दोघं नवरा बायको होते, दोघांचे भांडणं चालू होते. कशावरून? हे इकडं, हे याच्यावरून, हे शिटकोन का काय म्हणते हे बाय, याच्यावरून भांडणं चालू होते. हा अरे खाय किती खायचे ते अख्खा वावर खाय, मी काही म्हणणार नाही. दिलदार शेतकरी राजा म्हणतात मला. हा अरे मी डुकराला काही म्हणत नाही तर तुला काय म्हणेन रे? मी डुक्कर दिसलं तुम्हाला? बायको, काय हो? पुढच्या महिन्यात बर्थडे आहे ना तुझा? हा तुझ्यासाठी आहे बघ, तुझा टॅटू काढला मी. बघू, मला बघायचंय. ते हे काढ ना. कशाने काढू? तुला का आम्ही चोर वाटलो का? होय की मग मग चोरच समज. चला ओह मैडम कैसे खड़ी हो बस के इंतजार में? कहो तो मैं छोड़ दूं? हाँ छोड़ दो, वैसे इतनी देर से बस नहीं आ रही, रुको मैं आती हूँ. चलो बस यहाँ से सीधा ले लो, बस यहीं रोक लो. थैंक यू भैया. भैया, और भैया रोज आ जाना यार, बस मिलती नहीं है. भैया सारा पेट्रोल भी खत्म करवा दिया, भैया ही बना गई. अबे स्टैंड तोड़ी की क्या? देख एक मिनट, ये गाड़ी तो मेरी है, इसकी तो कुछ नहीं मम्मी, बस इसी बात का झगड़ा है कि खाना नहीं बनाऊंगा. अब गया है वकील के पास कि मुझे तलाक चाहिए. क्या कहा वकील ने? कुछ नहीं, वो कह रहा है बर्तन धो रहा हूँ, बाद में आना, फिर बात करेंगे. क्या आपको पता है पत्ता गोभी को इंग्लिश में क्या कहते हैं? इतना नहीं पता आपको? पत्ता गोभी को इंग्लिश में कहते हैं फटा खोफी. फटा खोफी. आज के बाद मैं ससुराल नहीं जाऊंगा मैं. क्यों, क्या हो गया? 150 रुपए के केले लेकर गया था, तेरी माँ को 100 रुपए देते हुए शर्म नहीं आई मुझे. ओए क्या करूं मैं इस आदमी का? तुम मुझे लेने गए थे या केले बेचने गए थे? केले बेचने गया था. बता, तू देगी पैसे पूरे? हाँ ठीक है, मैं दे दूंगी, तुम्हारे 50 रुपए बचे हुए. तो ला पहले 50 रुपए इधर, फिर अंदर जाऊंगे. अलमारी में से निकाल के दूंगी. रील्स बनाते टाइम और देखते टाइम मैं एकदम सही रहती हूँ, बाकी के टाइम कई बीमारियों की चपेट में आ जाती हूँ. हे प्रभु, सबका जोड़ा तो ऊपर से बन के आता है, हमारा वाला है इतना सुंदर था कि ऊपर ही रख लिए. हमारा वाला कब भेजोगे जी? कब? नहीं बताइए कब भेजोगे? पूरी दुनिया आप पे भरोसा करती है, लेकिन हमारा भरोसा आप पर से उठ रहा है. हम सही बता रहे हैं प्रभु, नहीं हमारा जोड़ा मिल ही नहीं रहा यार. रील्स बनाते टाइम और देखते टाइम मैं एकदम सही रहती हूँ, बाकी के टाइम कई बीमारियों की चपेट में आ जाती हूँ. मुझे नहीं करनी तुमसे बात, लेकिन हाँ तुम मैसेज करते रहना. किसी को भी अपना दुख सुनाना हो तो मुझे सुना दिया करो. छोटे दुख के 500 रुपए, बड़े दुख के 1000 रुपए, और अगर रोना पड़ेगा साथ में तो फिर 3000 रुपए. आप शादी के बाद बदल गए हो. क्यों? मुझ में जरा सी भी दिलचस्पी नहीं दिखाते हो. तो मैंने तो तुझे पहले ही बोला था कि मुझे शादीशुदा औरतों में बिल्कुल दिलचस्पी नहीं है. मैडम जी आप बहुत सुंदर हो. थैंक यू सर. बिल्कुल परियों की तरह. थैंक यू.
वैसे सर आप क्या करते हो? यही सबसे मजाक। हम मजाक इसीलिए उड़ाते हैं दोस्तों, क्योंकि उड़ाने के लिए हमारे पास हेलीकॉप्टर नहीं है। अरे यार भाई यार गाड़ी कितनी गंदी हो गई यार। अरे यार भाई यार धुलवाते हैं यार कल। क्या धुलवाते हैं यार? लैम्बोर्गिनी क्या अपनी? अरे वो यार गैरेज पे पड़ी है यार। तो बीएम ले आता भाई, गंदी क्यों ले गया यार? बीएम तेरा छोटा वाला भाई ले गया नहीं यार, इस वजह से नहीं लाया मैं। अरे यार बात कर रहा तू।